भगवंतावर परमश्रद्धा असेल ना माऊली, की माऊली कधीही काहीही कमी पडत नाही. आपल्याला अनेक विवंचना असतात. या सगळ्या विवंचनांची उत्तरं आपल्याकडे नसतात. तेव्हा आपण म्हणतो या विवंचना आता माझ्या नाहीत, या भगवंताच्या. तोच तारणहार. आणि माऊली खरंच तो मार्ग दाखवतो. म्हणून तर आपल्याकडे देव पाण्यात ठेवायची पद्धत आहे. शतानंदाच्या पत्नीनं तसं काही केलं नाही हे खरं, पण त्याच्या बाबतीत असं घडेल का? म्हणजे प्रभू त्याची प्रार्थना ऐकतील का? बघूया. भोजन अगदी स्वादिष्ट झालंय. अजून एक भाकरी चालेल. मलाही. त्यामुळे शांत हो, सगळं नीट होईल. आम्हाला हे दिवस जातील. देवाच्या मनात त्याच्या मागे काहीतरी प्रयोजन असेल. बाया, अजून एक भाकरी आणशील? हो. आई, गुरुजींना आणखी एक भाकरी हवी आहे ग. जातोस का आता? काय बाळांनो, तुम्हालाही भूक लागली असेल ना? आमचे होतच आले आहे. हो, आमचे झाले की आई वाढेल तुम्हाला जेवायला. तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
आमचे हे गुरुजी आहेत की नाही, ते आणि मी, आम्ही दोघे असे नगरांमधून फिरत असतो. तर असे आम्ही एका नगरात गेलो असताना त्या नगरामध्ये अजिबात दारिद्र्य नव्हतं, कुणीच गरीब नव्हतं. एका ब्राह्मणाच्या घरी आम्ही राहायला गेलो, तो सुद्धा गरीब नव्हता. सगळं धनधान्याने भरलेलं होतं, कारण त्याची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. देवाची कृपा अक्षय्य असावी म्हणून तो ब्राह्मण एक व्रत करीत होता. ऐकताय ना रे? एक सांगू का तुम्हाला, माझ्या मुलांना या अशा खोट्या गोष्टी ऐकवून आशेला लावू नका, हात जोडते मी. नारायण नारायण, काय बोलताय तुम्ही देवी? अन्न ग्रहण करताना हा ब्राह्मण खोटं बोलेल का? सत्य आहे पुत्री, त्या मनुष्याने आगळे व्रत केले होते, त्यामुळे त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती. असं कुठलं व्रत होतं ते आम्हाला तरी सांगा. ते व्रत म्हणजे श्यामला पाणी आण, जा लवकर पाणी आण. हो श्यामला लवकर आण. यजमान पाणी. पुत्री, तुझे मानावे तेवढे आभार कमी. आईच्या मायेने खाऊ घातलेस, पाणी दिलेस. तुला तुझ्या संसारात आयुष्यात आई कमी पडायचे नाही बा. शुभम भावतो. तुम्ही ते कुठलं व्रत सांगत होतात, सांगा बरं. व्रत? हो हो, व्रत. त्या मनुष्याने नित्य नेमाने सत्यनारायणाचे व्रत केले. त्या मनुष्याने सत्याचे व्रत केले. ते मनोभावे पूर्ण केल्याने सत्यनारायण प्रसन्न झाले. इथे पण आहेतच का नारायण? कर्म आमचं. श्याम जरा शांत हो. गुरुजी, या व्रताबद्दल आपण जरा सविस्तरपणे सांगता का? कारण याआधी कधी मी ऐकलं नाही. आणि काय करायचं ऐकून? नारायण नारायण, सगळी श्रीमंती नारायण त्या मनुष्याला देतो, आम्हाला काय मिळतंय? नारायण नारायण. यजमान, भोजनात काही उणीव राहिली असेल तर क्षमा असावी. नाही शतानंद, आम्ही यथेच्छ तृप्त होऊन भोजन केले. आता आम्ही येथेच विश्राम करू. तुम्ही भोजन करून घ्या. काय झालं आई? बोल ना गाई. अजून काय होणार? त्या पिताश्रींना बोलवा, त्यांना म्हणावं गुरुजींची सेवा करून झाली असेल तर या इकडे. पण काय झाले आई? आणि तू आमच्यासाठी भोजन कधी करणार आहेस? तेच मलाही त्यांना तेच विचारायचे. त्यांनी आणलेली भिक्षा त्या दोघांनी संपवली गोष्ट सांगत सांगत. आता आपण काय खायचं का त्या नारायणाला विचारायचं? गुरुजी, आपण जरूर विश्राम करावा, परंतु तत्पूर्वी मला आपणास काही प्रश्न विचारायचे आहेत. हेच ना, त्या नगरातील मनुष्याने ज्यांचे व्रत केले होते ते सत्यनारायण म्हणजे नेमके कोण? होय गुरुजी, मला नेमके हेच प्रश्न विचारायचे आहेत. तर ऐक, तू तुझ्या कुटुंबाने आज आमचे जे आदरातिथ्य केले आहे त्याने आम्ही प्रसन्न झालो आहोत. आता तुला ते व्रत सांगणे अधिक इष्ट ठरेल.
गुरुजी, आपण या व्रताबद्दल मला जी माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे. पिताश्री, तुम्हाला आई बोलवतीये. आलो आलो. शतानंद, आमच्यामुळे तुमच्या भोजनास विलंब झाला आहे. अधिक विलंब नको, परंतु व्रताबद्दल सजग राहा, विसरू नकोस. होय गुरुजी. गुरुजी, मला एक सांगा, मला जी आस लागली आहे ती या व्रताने पूर्ण होईल? मला भगवंताचे दर्शन घ्यायचे आहे, ती इच्छा साध्य होईल? एक ध्यानात ठेव शतानंदा, जो माणूस प्रामाणिकपणा, सत्य, सेवा यांचे आचरण करतो, माणुसकी हा धर्म मानतो, कोणाचे वाईट चिंतित नाही, त्यास भगवंत मोक्ष देतो व दर्शन देखील. तसं असेल तर मला दुसरं काही नको. धन नको, सुबत्ता नको, मला केवळ भगवंताचे दर्शन हवे आहे. धन्यवाद गुरुजी. नारायण नारायण. असं वागणं उचित आहे का? आपले अतिथी येते, त्यांच्याकडून सत्यनारायणाचं व्रत समजून घेत होतो श्यामल. नारायण नारायण, नुसतं नारायण. काय करतोय नारायण? आणि काय केलं आजपर्यंत? माझी बिचारी ही पोरं उपाशी आहेत, त्यांच्या पोटात अन्नाचा एक दाणाही नाही. भुकेनी होणारी जळजळ शांत करणारे तुमचा तो नारायण काय हो? फक्त 5च घरी भिक्षा मागता, हो असं सोडत नाही. आणि आज काय झालं? तुम्हाला भिक्षा मिळाली आणि ती सगळी संपवली तुमच्या त्या आधाशी नातलगांनी. आता काय खायचं यांनी? हळू बोल, त्यांना ऐकू गेलं तर. काय आवडते का काय? मी माझं घर, माझा संसार उघड्यावर पडलाय. एवढं खायला घातलं तुमच्या नातेवाईकांना, पचायचं नाही हो? हळू बोल. आई, नाही आई, आम्हाला नाही लागत भूक. हो ग आई. बाळांनो, कुठून एवढे समजूतदार झालात रे? तुम्ही आहात म्हणून आहे मी ताळ्यावर, नाहीतर काय केलं असतं? जातील हे दिवस जातील. आपल्यावर ही वेळ आली कारण देवाच्या मनात काहीतरी प्रयोजन असेल म्हणूनच आहे ना. आता रस्त्यावर भीक मागायची वेळ आलीये आणि तरी अजून तुम्ही त्याच्या मनात काय तेच शोधा. असं वाटतंय नदीत बुडून जीव द्यावा. अगं आई, काय बोलतेस तू? तू थांब, मी घरात काही शिल्लक आहे का बघतो. थांबा. माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा? माझ्यावर विश्वास नाही? माझ्यावर विश्वास नाही? स्वतःच्या डोळ्यांनी बघा, या जोडीत काही आहे का बघा. हे काय आक्रीत? हे कसं शक्य आहे? अहो, हा काय चमत्कार झाला? अगो बाई,
आपल्याला नाही जाणवलं, माणसातला देव नाही ओळखू शकलो आपण. तुम्ही नाही, मीही नाही. तुझे मानावे तेवढे आभार कमी. आईच्या मायेने खाऊ घातलेस, पाणी दिलेस. तुला तुझ्या संसारात आयुष्यात आई कमी पडायचे नाही बा. शुभम भावतो. मला गेलं पाहिजे. प्रभू, प्रभू, प्रभू कुठे आहात आपण? प्रभू, श्यामल कुठे दिसतात का बघ. प्रभू, कुठे गेला आहात आपण? प्रभू, दर्शन द्या एकदा आम्हाला. प्रभू कुठे आहात आपण? प्रभू एकदा तरी दर्शन द्या. प्रभू कुठे आहात आपण? प्रभू, आजोबा कुठे श्यामल तू बघितलंस त्यांना? मी शोधलं कुठे गेले? कुठे प्रभू सापडत कुठे आहात आपण? प्रभू, देवणी, प्रभू, म्हणजे प्रभू माझ्याकडे भोजन करून गेले. मला आशीर्वाद दिला. श्यामल मी नाही ओळखू शकलो. क्षमा करा मला. चुकले मी. काही बाई बोलले तुम्हाला. माझ्या जिभेला हाडच नाही. हे बघ, आपण उद्या सत्यनारायणाचा व्रत करूया. श्री सत्यनारायण महाराज की ही होती शतानंदच्या व्रताची कहाणी. भगवंताच्या अखंड सेवेमध्ये असणारा हा शतानंद. अखेर देवाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याची भरभराट झालीच. हे व्रत पवित्र आहे, सत्यनारायण व्रत. या सत्यनारायणाच्या मनोभावे पूजनामुळं घरामध्ये स्थैर्य येतं, प्रगती होते, मनशांती लाभते. आपण देखील नियमितपणे या सत्यनारायणाची मनोभावे पूजा करावी आणि आयुष्यात येणारं सुख समाधान अनुभवावं. भेटूया पुढल्या भागात याच व्रताच्या कथेतल्या आणखीन एका अध्यायासोबत. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.